लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मोटरसायकल चोरीतील आरोपी यांची माहिती काढून शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची HF डिलेक्स मोटरसायकल ही राजेंद्र केदारे राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा वापरत असून तो मालेगाव परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांना देऊन त्यांनी लागलीच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट 2 चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, चालक पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी अशांचे पथक मालेगाव जिल्हा नाशिक येथे पाठवून त्यांना मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे टेहरे मालेगाव रोड लगत असलेले सद्गुरू कबीर आश्रम समाधी मंदिराच्या समोर टेहरे तालुका मालेगाव नाशिक येथे नमूद पथकाने सापळा लावून राजेंद्र नाना केदारे वय 28 वर्ष राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली असून आरोपी याने कबुली दिल्याबद्दल अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 226/2024 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। तरी जप्त मुद्देमाल आणि आरोपी यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.